कंसाला मायेने सांगितलं की तुझं लागी वधी उपजला माझा आधी. अरे तुला मारणारा माझ्या आधी केव्हाच जन्माला आलाय. अरे कुठं आला नाही सांगितलं. कंस मग भाव चढला. अरे एवढा पक्का बंदोबस्त करून सुद्धा नारदांत सांगितलं होतं म्हणे ज्यावेळेस भगवंताचे 6चे 6 भाऊ मारले. पहिला मारायच्या कंस सांगितलं की आपल्याला 8वा मारणार म्हणे. पहिल्यानं काय केलं नारद मुनी आले. नारद मुनी सांगितलं येड्यावान नको करू म्हणे. तो देव येतो पहिलाचा 8वाच पहिला कवा करू शकतो म्हणे. नारद मुनीन तास सांगितलं होतं म्हणे आपल्याला. मग आपण सगळे मारले तरी सुद्धा हा वाचला कस काय. कंसाने सभा भरवली. सांगितलं जो कोणी माझ्या शत्रूला मारेल, माझ्या शत्रूचा वध करेल, माझ्या शत्रूचा वध केल्याच्या नंतर मी त्याला अर्ध राज्य बक्षीस देईन. सभेमध्ये अर्धे माणसं होते आणि अर्ध्या स्त्रिया होत्या. लेडीज फर्स्ट. आता बसून नाही ते पहिल्या बसून. कोणीच उठायला तयार नव्हतं. त्या सभेत बसली होती पुतना. ते म्हणे हम लाएंगे कृष्ण को. मी करीन म्हणे वध. राहिली उभी. तिचा नवरा होता. नवरा म्हणू शकत होता की मी जातो मी मारतो कृष्णाला. नाही म्हणलं लेडीज फर्स्ट. उठली पुतना. सांगितलं की मी कृष्णाचा वध करते. विडा उचलला. आली पुतना. पण जायचं कसं म्हणे अशा वेशात जायचं नाही म्हणे. असा वेश पाहिल्याच नंतर अर्धे गोकुळ असे तर भांबवून जाईल म्हणे. सुंदर असं नटून थटून गेली. गळ्यामध्ये पुतळ्या घातल्या, डोरलं घातलं, पायात पैंजण घातले, सुंदर अशी नऊवारी साडी नेसली, वेणीमध्ये गजरा माळला, सगळा थाट माट करून त्या ठिकाणी पुतना निघाली. निघत असताना आकाशाच्या दिशेने उड्डाण घेतलं. गोकुळामध्ये आली. गोकुळात आल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहायला लागली की कोणतं दिसतं, पण आता नेमका मेळ लागत नव्हता. लहान लहान लेकरं लई दिसत होते. अरे म्हणे इडा तू उचलला म्हणे, पण नेमका मेन पॉइंटच माहिती नाही ना आपल्याला की तो हाय कुठं कसा दिसतो. पुतणीला लहान लहान लेकरं घेतले. स्तनामध्ये विष भरून आली. लहान लहान लेकराला स्तनपान करत होती. त्या ठिकाणी सुंदर वेशामध्ये नंद बाबाच्या वाड्यामध्ये आले. नंद बाबाच्या वाड्यामध्ये आल्याच्या नंतर सांगितलं की अहो दरवाजा उघडा मी आले. यशोदा मैयान पाहिलं. अरे सगळे पाहिले म्हणे. मग हिला काय अजून पाहिलं नाही म्हणे. आपण कोण म्हणतो असंच राहतं म्हणे माय. बायाचं बोलणं असंच राहतं म्हणे माय. एकदा माणसं मोठे झाले की गरीबाली विचारत नसते, गरीबाली विसरून जात असते. आणि आता तू कशाची ओळखशील म्हणे माय मला. आता तू राजाची राणी झाली. आम्ही काय गरीब आहे म्हणे. जास्त चौकशा न करू. तू कोण आहे ते सांग म्हणे. पहिले ओळखला नाही म्हणे. ओळखते ती जरशी. पुतना म्हणायला लागली की मी तुझी चुलत बहीण आहे. चुलत बहीण? अरे आपलं सगळे माहिती म्हणे. तू कस काय नाही माहिती. अरे तू जन्माला यायच्या आधी माझं लग्न झालं म्हणे. मी सासरला निघून गेले. मग कस काय दिसणार तुला. सासरला जास्त व्याप असल्याच्यामुळे मला माहेराला येता येत नव्हतं. पण आता कळालं की माझ्या चुलत बहिणीला मुलगा झाला म्हणून मी बाळाला पाहायला आले. मैयानं सांगितलं की म्हणे बाळ आत्ताच झोपलं म्हणे. आत्ताच त्याला आंघोळ घातली म्हणे. आत्ताच झोपलं म्हणे. त्याला मी पाहू देणार नाही. त्याच्याकडे जाता येणार नाही म्हणे. लई किरकिर करतं म्हणते. झोपतून उठलं की आता घेऊ देत नाही म्हणे मी. असं सांगितल्याच्या नंतर पुतना म्हणायला लागली की माय आणि काय अशी करते म्हणे. मला लगत जाणं पहिलेच तर गाड्या लागत नाही म्हणत्या गावात यायले. देऊळगाव राजा लोक जाणं पडतं म्हणे गाडीवर. पटकन लेकरू दाखव म्हणे. जाऊ दे म्हण दिवस माळवाच्या आत.
यशोदा मैयाने सांगितलं की बाळाला पाहता येणार नाही, भगवंताने पाहिलं म्हणे किती भोळी म्हणे माझी आई. अरे बवणीच गिराईक वापस जाईल ना म्हणे. बवणीच गिराईक वापस गेल्यानंतर धंदा कस काय चांगला होणार आहे. दुकानदार लोक लय हुशार राहते. सकाळी त्यानं बवणीचं गिराईक पाहिलं. सकाळी जर एखादं गिराईक आलं ते पहिलंच गिराईक आलं ते म्हणतात कश दिले कांदे 20 रुपये किलो, वांगे कश दिले ते 20 रुपये किलो. अरे एक काम कर म्हणतात 15 देऊन टाक. अरे बवणीचं गिराईक आहे तू. बवणीच्या गिराईकासोबत जास्त कटकट करत नाही. 15 तर 15 आहे म्हणतं बटकट. देवान सांगितलं की किती भोळी म्हणे माझी आई. बवणीचं गिराईक वापस गेलं मग धंदा चांगला होणार नाही म्हणून देव पाळण्यामध्ये रडायला लागले. आज देव पाळण्यामध्ये रडायला लागले. तेवढ्यात पुतण्यानं ऐकलं. ते म्हणजे मा का खोटी बोलते म्हण तो आता सांगितलं म्हणे की मग बाळ झोपी गेलं. बाळ तर मला रडताना दिसून आलं म्हणे. यशोदा मैयानं सांगितलं की पा म्हणे काय आग कमी म्हणे मी सांगू राहिले की बाळ झोपलं घुशाळ पाळण्यात रडायला लागलं. आण म्हणे बाळाला इकडं. यशोदा मैयाने बाळाला उचललं आणि पुतण्याच्या मांडीवरती दिलं. मांडीवरती दिल्याच्या नंतर जसं भगवंताने त्या पुतण्याला पाहिल्याच्या नंतर भगवंताने डोळे लावून घेतले. भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आहे, एका डोळ्यामध्ये सूर्य आहे. चंद्र सूर्याला वाटलं की मारण्याच्या येतून आली ना तिच्याकडे पाहायचं नाही. रडते बाळताने समजावू रहे ना. रडते बाळताने समजावू रहे ना. रडते बाळताने समजावी रडते गोपाल कृष्ण भगवान की. चंद्र सूर्याने पाहिलं की हिच्याकडे पाहायचं नाही म्हणे मारण्याच्या हेतून आली. डोळे मिटून घेतले. यशोदा मैया बाजूला गेल्या. पुतणेनं तसं भगवंताला स्तनपान करायला सुरुवात केली. ज्या वेळेस बळीराजाला पाताळामध्ये घातलं होतं, पाताळात घातल्याच्या बळीराजाच्या यज्ञामध्ये भगवंताने प्रवेश केला. वामन भगवंताने प्रवेश केल्याच्या नंतर जी बलीची बहीण होती रत्नमाला तिनं भगवंताकडे पाहिलं. म्हणे माय काय नादर गोंडस बाळ आहे म्हणे. असं बाळ जर माझ्या पोटी आला असताना म्हणे मी याला स्तनपान केलं असतं. देवान सांगितलं तथास्तु. तथास्तु सांगितलं. नंतर भगवंतांनी ज्यावेळेस 3 पावलं भूमी मागितल्यानंतर बळीराजाला पाताळात घातलं. पाताळात घातल्यानंतर ती बलीची बहीण रत्नमाला ती म्हणायला लागली असं जर माय पोटी आला असताना म्हणे याला विष देऊन मारून टाकला असतं. देवान सांगितलं तथास्तु. तो ही बी इच्छा पुरी करतो म्हणे. आणि तीच बलीची बहीण रत्नमाला तीच पुतना झाली. तिने ठरवलं होतं विष पाजायचं तेही तथास्तु म्हणलं, स्तनपान करायचं तेही तथास्तु म्हणलं. आता पहिले दूध पाजलं नंतर विष पाजायला सुरुवात केली. भगवंताने सगळं विष ओढून घेतलं.
दूधही ओढून घेतलं, विषही ओढून घेतलं आणि पंचप्राण ओढायला सुरुवात केली. पुतना कावरी बावरी झाली. आता काय करावं सुचत नव्हतं, म्हणून पुतनेनं आकाशाकडे उड्डाण घेतलं. उड्डाण घेतल्यानंतर भयंकर अवस्थेमध्ये पुतना आली आणि त्या आकाशाच्या दिशेने जसं उड्डाण घेतलं तसे एक जंगल होतं, त्या जंगलाकडे पुतना जायला निघाली. पण जात असताना भगवंताने पंचप्राण ओढायला सुरुवात केली. अंगाची लाही लाही होत होती. सांगितलं, कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. देव म्हणायला लागले की आपला स्वभाव असा आहे की आपण तर पहिलं कोणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. सोडणार नाही म्हणतो ना. आता पुतनेचं पंचप्राण भगवंताने ओढून घेतले. पुतना गतप्राण झाली. गतप्राण झाल्याच्या नंतर मैया बाहेर आल्या. मैयाने पाहिलं, कृष्ण कुठे गेला म्हणे. अरे कृष्ण नाही, मावशी नाही म्हणे. इकडे तिकडे पाहायला लागले, कुठंच काही दिसत नव्हतं. यशोदा मैया कावऱ्या बावऱ्या झाल्या. तर कुठे शोधू मी माझ्या कृष्णाला, कुठे पाहू मी माझ्या लेकराला. म्हणून मैया इकडे तिकडे धावत होत्या. सगळ्या गोकुळवासियांना सांगितले की माझा कृष्ण इथे नाहीये. एक कोणीतरी स्त्री आली होती. गोकुळामधल्या स्त्रिया सांगायला लागल्या की म्हणे, बाई आमच्या बी तिथं आली होती म्हणे, लेकराला स्तनपान केलं, आमचे लेकरं मरून गेले. सगळ्या आया तिथं रडत होत्या. यशोदा मैया सुद्धा रुदन करायला लागल्या. पाहिलं इकडं तिकडं तर जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये पुतना गतप्राण झालेली दिसली. वासुदेव महाराज कंसाला कर देण्यासाठी गेले होते. मैयाने पाहिलं, सगळे गोकुळवासी तिथे गेले. बलाढ्य अशी पुतना तिथं धारातीर्थ पडली होती आणि भगवंत तिच्या छातीवरती बसलेले होते. छोटेसे भगवंत दिसत होते. पुतनेचं स्वरूप असं होतं की ती एक वेळ जर कुकू लावायला गेली कपाळाला, त्यातील 1.25 क्विंटल कुकू लागत होत कपाळाला लावायला. किती? 1.25 क्विंटल. एवढं तीच कपाळ लंब होतं, उच्च होतं, मोठं होतं. एवढी बलाढ्य अशी पुतना होती. भगवंताने पंचप्राण ओढून घेतले. हसत हसत भगवंत तिच्या छातीवरती बसले होते. ब्रजवासियांनी त्या ठिकाणी शिडी लावली. पुतनेच्या अंगावरती चढले. भगवंताला घेतलं आणि घरी आणलं. आता घरी आल्याच्या नंतर मैयाला वाटलं की माझ्या लेकराला दृष्ट लागली असेल, भूतबाधा झाली असेल, प्रेतबाधा झाली असेल. कोणती तरी ती भयंकर राक्षसी कशी दिसत होती ती. भगवंताला उचललं, गाईच्या गोठ्यामध्ये नेलं. गाईच्या गोठ्यात नेल्याच्या नंतर गाईची शेपटी घेतली. नजर काढतो ना आपण, तुम्ही काढता का? कागद जाळता, हांडा घेता, परातीत खरकट पाणी घेता, चांगलं घेता, चांगलं घेता, खरकट घेता, चांगलं घेता ना. त्याच्यात ते जळता कागद टाकता, त्याच्यावर हांडा उबडा मारतो. मग तो हांडा गडगड 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 सगळं पाणी ओढून घेतो. मग म्हणतो बाय हा काय कडक नजर झाली होती माझ्या लेकराला, हांड्यान सगळं पाणी ओढून घेतलं ना. नाही तर मग कोणी मीठ घेतात, मीठ घेऊन आल्याची, गेल्याची, मेल्याची, करणीची, कवटाळीची, शेजारणीची, पाजारणीची सगळ्याच नजर काढून ती मीठ पाण्यामध्ये टाकतात. दृष्ट काढायला सुरुवात केली. भगवंताची दृष्ट काढली. सगळ्या गोकुळातल्या स्त्रिया त्या ठिकाणी होत्या. म्हणे बाबा बरं तरी झालं म्हणे लेकरू घरी आलं, नाही तर किती सुंदर लेकरू होतं. आज त्या राक्षसनीने जर लेकराला काही केलं असेल. सगळ्या गवळणी तिथं आल्या. म्हणे मैया तुम्ही काढली म्हणे दृष्ट कान्हाची, आम्हाला पण काढायची. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी कानाची दृष्ट काढायला सुरुवात. येरी सखी मंगल गाओरी, धरती अंबर सजाओरी, उतरे गियाज पी की सवारी,
काढायला सुरुवात केली. सगळ्या गवळणी आल्या. कोणी गाईची शेपूट लावत होत्या, कोणी शेणाने दृष्ट काढली, कोणी ती गाईची गोरख घेतली. गाईच्या ज्या चरणांची धूळ असते त्या धुळीने नजर काढली भगवंतांची. भगवंताला वाड्यामध्ये नेलं. इकडून नंद बाबा वापस येताना पाहिलं एवढी मोठी राक्षसी त्या ठिकाणी पडली. आता तिचा अंत्यसंस्कार करायचं. साधारण माणूस कधी असले त्याला अर्ध्या तुळजापूरचं जळतण लागतं अंत्यसंस्कार करायला. ती पुतना होती एवढी बलाढ्य पुतना, पण तिला अंत्यसंस्कार करायचं. पण कसं करायचं? एका ठिकाणी होणार नाही म्हणे, एका ठिकाणी जळणार नाही म्हणे चिता. सगळ्या रानात तिथं अशी चिता रचवली आणि तिचे तुकडे तुकडे केले. तुकडे करून एका चितेवरती ते तुकडे ठेवले आणि त्याला पेटवून दिलं. आता पेटून दिल्याच्या नंतर ज्यावेळेस चिता सगळी जळून गेली, जळाल्याच्या नंतर त्यातून सुंदर असा सुगंध निर्माण आला. कारण का? भगवंताने तिला सायुज्यता नावाची मुक्ती प्रदान केली होती. किती मायाळू आहे तो परमात्मा. मारायला आली होती पुतना, मारायला येत असताना सुद्धा तिला सायुज्यता नावाची मुक्ती दिली. जसं तिचं दूध ओढून घेतलं, रक्त ओढून घेतलं, विष ओढून घेतलं, पंचप्राण ओढून घेतले, त्याबद्दल तिने जेवढे काही वाईट कर्म केले होते ते सुद्धा भगवंताने ओढून घेतले आणि त्या पुतनेला मुक्ती देऊन गेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कितीतरी लीला भगवंताने गोकुळामध्ये केल्या. एक तृणावर्त नावाचा राक्षस त्या ठिकाणी शकड्याच्या रूपाने आला. छकडा माहिती तुम्हाला? तुमच्याकडे पट होते का? पट नाद एकच होते पट. बैलगाड्या शर्यतीत होते. त्या बैलाच्या याच्यावर बैलगाडीने रात्री छकड राहत असतं. ते छकडाच्या रूपाने ते तृणावर्त नावाचा राक्षस आला. भगवंताला पाळण्यामध्ये टाकलं होतं. भगवंताने दनादन त्या छकड्याला पाय मारले. तो छकडा मोडून गेला. त्या छकड्याचा उद्धार झाला. तृणावर्ताचा उद्धार झाला. नंतर एक बकासूर नावाचा राक्षस होता. त्या बकासुराने बगळ्याचं रूप घेतलं. गोकुळामध्ये आला. येत असताना भगवंत सवंगडी खेळत होते. खेळत असताना सगळ्या सवंगड्यांना त्या बकासुराने गिळून घेतलं. पण भगवंताने त्याचा वध केला आणि त्या ठिकाणी त्या बकासुराला सुद्धा मुक्ती देऊन दिली. कितीतरी लीला भगवंताने गोकुळामध्ये केल्या. गोकुळातल्या लीला जर आपण भगवंताच्या पाहिल्या, प्रत्येक गवळणीने अंतकरणामध्ये चित्तामध्ये भगवंताला साठवून ठेवलं. भगवंत काय पाहत असतो? आपलं चित्त पाहत असतो. एक वेळ छोटेसे भगवंत आणि छोट्याशा भगवंताने तिकडे आईकडे हट्ट धरला. म्हणे आई, आपल्याला आज गोकुळाच्या बाहेर एक कार्यक्रम ठेवेल म्हणे, तिथं जायचंय. गेली तिथे एक मोर आणि मोरणी नाचत होती. मोर आणि मोरणी नाचताना भगवंताने पाहिलं. भगवंत म्हणायला लागले की आई, तो मोर नाचत होता म्हणते, मोरा बरोबर कोण होता? मोरणी होती म्हणे. ती कोण होती? अरे ती त्याची बायको होती म्हणे. बायको कशी असती? हे पाय म्हणे, नंद बाबा माझे पती झाले म्हणे. मी नंद बाबाची कोण आहे? पत्नी आहे म्हणे, बायको आहे म्हणे. असं राहत असतं. कानाने सगळं सरळ सांगितलं की म्हणे त्या मोराला मोरणी होती म्हणे. नंद बाबाला यशोदा राणे म्हणे. मग का नाही याल कोणी? मलबी लागन ना म्हण कोणतरी. हट्ट धरला. मैया म्हणायला लागली की लाला, अभि तू छोटोसोय, लहान आहे तो, अजून तुझं लग्न करायला चालत नाही. लहान गिन काही नाही म्हणे, आपल्याला फक्त पोरगी पाहून आणा म्हणे, लग्न करून टाकतो म्हणे. मैया म्हणायला लागला पोरीचा तुटकाळे, पोरी भेटत नाही म्हणे. पहिल्यांदा तुला कुठून आणायची म्हणे? नाही म्हणे, आत्ताच लग्न करायचं. देवाचा नान मोडायचा होता. मग सगळ्या गवळणी नटून थटून तिथं आल्या. आपण कृष्ण आपल्याला म्हणून म्हणे की हिच्या सोबत लग्न करायचं, हिच्या सोबत लग्न करायचं. आलं सगळ्या गवळणी. देव पाहायला लागला. पहिल्या गवळणीला पाहिलं, ही सगळी दिसायला चांगली म्हणे,
नाक जरा चपटाय म्हणे हिचं, ही नको म्हणे. दुसरी गवळण आली, अरे ही बी सगळी ती चाला चांगली म्हणे पण ही काळी आहे. मायन सांगत होतो किती उजेड पडणार म्हणे. मग हिने करायची म्हणे मला बायकोला भारी कर नाही म्हणे. तिसरी गवळण पाहिली, अरे ही सगळी चांगली म्हण पण हिचा डोळा जरा चकाना, ही चालत नाही म्हणे. चौथी गवळण पाहिली, अरे सगळी दिसाल चांगली म्हणे पण ही तोंडात चबरी. एक बोललं की ती दोन बोलती म्हणे, एक बोललं की ती दोन बोलती, ही बी नाही पाहिजे म्हणे. चौथी गवळण पाहिली, अरे ही कर म्हणे मग हिला मस्त आहे, हिचं बोलणं बी चांगलंय. अरे हिचं तुम्ही पाहिलंच नाही म्हणे, अजून ही दिसाल चांगली म्हणे, वरून गोड बोलती खाली पाय तुडवती म्हणे, ही बी लागत नाही म्हणे आपल्याला. सगळ्या गवळणी झाल्या. सगळ्या गवळणी झाल्याच नंतर एक म्हातारी गवळण आली होती. तोंडात दात नव्हते, अंगावरती ओळ्या पडल्या होत्या, केस विस्कटलेले होते, केस सगळे पांढरे शुभ्र झालेले होते. म्हातारी असल्यामुळं माशा गणगण करत होत्या चेहऱ्याजवळ. देवान पाहिलं, घुंगट घेत होत्या त्या पहिल्या गवळणी. आपण जसे पदर घेतो सगळ्यांनी गेले पदर, बिना पदराची कथा ऐकू नये. माझ्याकडे पाहू नका, माझ्याकडे अजून लायसन नाही. जेवढा पदर घेतला डोक्यावर तेवढं आपलं नवऱ्याचं आयुष्य वाढत असतं. मला काय म्हणता तुम्ही? डोक्यावरती घुंगट घेतलं होतं, घुंगट घेतल्याच नंतर देवान तिच्या चेहऱ्यावरचं घुंगट काढलं, पाहिलं त्या गवळणीकडे, अरे हीच करायची म्हणे आपल्याला. गवळण म्हणायला लागले की अरे तू बावळा आहे का काय म्हणे, इतक्या नटून तटून गवळणी आल्या म्हणे, एवढं सुंदर सुंदर गवळणी आल्या म्हणे, तुला काय पटली ती म्हातारी? त्यावेळेस भगवंताने सांगितलं की हे पा, तुम्ही आल्या होत्या म्हणे, तुम्ही नटून तटून आल्या, चांगल्या चांगल्या होऊन आल्या म्हणे, पण तुम्ही फक्त बाह्य रंगाने नटल्या म्हणे, अंतरंगातून नटल्या नाही. ही जी म्हातारी गवळण आली म्हणे, ते अंतकरण साप ठेवून आली म्हणे, भावातून आली म्हणे माझ्याकडे, म्हणून मला हीच पाहिजे. कितीतरी लीला भगवंताने केल्या, कितीतरी लीला भगवंताने. भगवंत आता गल्ली गोळातून फिरायला लागल्या.